दरिद्री ब्राह्मणाला विशेष अनुग्रह. नमस्कार श्रोते हो, मी आपणास एका दरिद्री ब्राह्मणाची कथा सांगणार आहे. चला तर मग आपण कथा जाणून घेऊया. माझी कथा ऐकून झाल्यानंतर आपण माझ्या कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. एकदा एक गरीब ब्राह्मण श्रीपादांच्या दर्शनासाठी आला होता. श्रीपादांनी जर कृपा केली नाही तर आत्महत्येशिवाय मला दुसरे गत्यंतर नाही, असे ब्राह्मणांनी श्रीपादांना सांगितले होते. तेव्हा श्रीपादांनी त्यांच्या एका जवळच्या भक्ताला एक जळते लाकूड आणावयास सांगितले व ते जळते लाकूड त्या ब्राह्मणाच्या अंगाला लावले. तो ब्राह्मण बराच वेळ तळमळत राहिला, कारण त्या लाकडाच्या चटक्याने त्याला खूप भाजले होते. श्रीपाद त्याला म्हणाले, अरे ब्राह्मणा, मी उपेक्षा केली असती तर तुझ्यावर कृपा केली नसती. तू खरंच आत्महत्या केली असती. आत्महत्येच्या पापकर्माची स्पंदने या जळत्या लाकडाने नष्ट केली आहेत. आता तुला यापुढे दारिद्र्य भोगावे लागणार नाही. आता हे जळते लाकूड तू तुझ्या उपरण्यात घालून घरी घेऊन जा. आणि ब्राह्मणाने तसेच केले. घरी जाऊन वस्त्रातले लाकूड त्याने बाहेर काढले तर काय आश्चर्य, ते लाकूड संपूर्ण सोन्याचे झाले होते. अशा प्रकारे ब्राह्मणाचे दारिद्र्य पूर्णपणे नष्ट झाले. श्रीपाद अग्नियज्ञामुळे विचित्र पद्धतीने भक्तांचे पापकर्माचा नाश करीत असत. कधी कधी भक्तांना खास भाज्या, वांगी किंवा भेंडी आणायला सांगायचे. त्या भाज्यात त्या भक्तांचे पापकर्म आकर्षित करील व त्याची भाजी त्यांना शिजवून ते खायला सांगत. त्यामुळे त्यांचे कर्मदोष नाहीसे होत असत. श्रोते हो, आहे की नाही प्रभूंचा चमत्कार. एकदा एका मुलीला न्हाणे आले तरी तिचे लग्न काही जमत नव्हते. तिला मंगळ होता. त्याने तिच्याकडून तूर आणवली, जी आपण रोज तुरीची डाळ खातो त्यामधली तूर आणवली व तिलाच स्वयंपाक करायला लावला व तिच्यासोबत सर्वांनाच तो त्याने खायला लावला. अशा प्रकारे कर्मबंध नाहीसे होऊन त्या मुलीचा योग्य ठिकाणी व योग्य मुलाशी विवाह झाला. काही लोकांना काही दरबाराच्या स्वयंपाकासाठी तूप आणायला त्यांनी सांगितले आणि काही लोकांना गाईच्या तुपाचे दिवे पण ते लावायला सांगत असत. क्लिष्ट परिस्थितीत कन्येचा विवाह ठरत नसल्यास राहू काळामध्ये शुक्रवारी अंबिकेची पूजा ते करायला सांगत. एकदा एक भक्त खूप आजारी पडला. श्रीपाद स्वतः त्याच्या घरी गेले व तिथे त्यांनी एरंडीच्या तेलाचा दिवा लावला व त्या रात्री कुठल्याही परिस्थितीत तो दिवा विझू नये असे त्या घरच्यांना सांगितले आणि त्यांनी ते तसे करताच तो भक्त रोगमुक्त झाला. एक भक्त निर्धन होता. त्याला अखंड गाईच्या तुपाचा दिवा लावण्यास सांगितले. तो नंतर सधन झाला. अशा प्रकारे श्रीपाद प्रभू नित्य नवीन पद्धतीने शरण आलेल्या भक्तांना पापमुक्त करीत असत. असे आहेत प्रेमळ श्रीपाद प्रभू. भक्तांच्या अडचणी आणि संकटे सोडविण्यात ते नेहमीच पुढे असत. श्री श्रीपाद वल्लभांचा जय जयकार असो.